तुमची पण तुळ रास आहे का? मागचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. तुळ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, पुढचे काही तास तुमच्या पायाखालची जमीन सरकणारे ठरणार आहे. तुमच्या काळजाचा ठोका चुकेल जर पंचांग आणि ज्योतिषशास्त्राने दिलेली ही चेतवानी तुम्ही हलक्यात घेतली तर कदाचित आयुष्यात कधी भरून न निघणारे नुकसान सोसावे लागेल. आज सोमवार 13 जुलै सायंकाळी ठीक 6:50 तुमच्या आयुष्यात एक असा काळपुरुष संकेत सुरू होतोय जो उद्या मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 3:13 चालणार आहे. हा काळ सामान्य नाही. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार तुमच्या घरातल्या तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुमच्या पाठीत नेमकं कुठे खंजीर खुपसलाय आणि या दर्श अमावस्येच्या अंधारात तुमच्यासोबत कोणता खेळ खेळला जातोय. आज कान उघडे ठेवून ऐका, कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये माझी पण तुळ रास आहे अशी कमेंट प्रत्येकाने करा. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलं, कमेंट पण केली तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी तुळ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुळ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, आज सोमवार 6:50 सोमवती अमावस्या सुरू होती आणि उद्या मंगळवार 3:13 दर्श अमावस्या असणार आहे. पंचांगानुसार आज सोमवती आणि दर्शी अमावस्येचा असा दुर्मिळ महासंयोग कित्येक वर्षानंतर एकत्र आला आहे. तुळ रास म्हणजे न्यायाची, संतुलनाची रास. पण सध्या ग्रहमान असे काही फिरलेत की या अमावस्येच्या 21 दिवसाच्या काळात ब्रह्मांड प्रचंड उलथापालथ होते. ही वेळ तुमच्यासाठी एकतर वरदान ठरेल किंवा मोठा इशारा. मला माहिती आहे, आज तुळ राशीचा प्रत्येक माणूस आतून पार खचलाय. लोक म्हणतात तुमची साडेसाती संपली, पण खरं सांगा, कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर सगळं अवलंबून असतं. हा वास्तववादी दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजे. तुमच्या मनाला लागलेली साडेसाती खरंच संपली आहे का? तुमचा सगळ्यात मोठा गुन्हा काय आहे माहिती आहे का? तुमचा प्रामाणिकपणा. तुम्ही लोकांचं भलं केलं, स्वतःच्या खिशे रिकामे करून दुसऱ्यांना मदत केली आणि बदल्यात तुम्हाला काय मिळालं? जवळच्या लोकांचे टोमणे, विश्वासघात, मानसिक छळ आणि आर्थिक ताण. ज्यांना आपलं मानलं त्यांनीच आज तुम्हाला परक केलं. आर्थिक ताण इतका वाढलाय की रात्री डोळ्याला डोळा लागत नाही. डोक्यात सतत विचार चक्र सुरू असतात. तुळ राशीच्या मंडळींनो, मी जे बोलते ते तुमच्या आयुष्यात सध्या घडतंय की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मनातल्या वेदना काय चालू आहेत हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तुळ राशीच्या लोकांच्या पत्रिकेत सध्या जी परिस्थिती, जी स्थिती निर्माण झाली त्यानुसार तुमच्या मनात आणि आयुष्यात बरेच उलथापालथ सुरू आहे. माझा मानसिक त्रास कधी संपणार? माझ्यावर कुणी काय केलंय का? हे प्रश्न तुमच्या डोक्यात घोळत आहेत. या काळात तुम्हाला 3 मोठे संकेत मिळतील. नीट लक्ष देऊन ऐका. कालपर्यंत जे तोंड फिरून वागत होती, जे जळत होती, ती अचानक तुमच्याशी गोड बोलायला लागतील. सावधा, हा गोडवा नाही, हे विष आहे. घराबाहेर पडताना रस्त्यात काळी बाहुली किंवा खिळे किंवा कुठलीही काळी वस्तू दिसली तर चुकूनही त्याला पाय लावू नका. स्वप्नात सतत पूर्वज किंवा मृत व्यक्ती दिसणं, स्वतःला पाण्यात बुडताना पाहणं किंवा अंधेऱ्या विहिरीत दिसणं हा संकेत आहे की तुमचा पितृदोषाचा किंवा घरातील नकर्मतेचा तुमच्या प्रगतीला खीळ बसत आहे. पैशाच्या बाबत जर बोलायचं झालं तर तुमचा हक्काचा कष्टाचा पैसा बाजारात अडकून पडलाय. तुम्ही मागितलं तर समोरचा भांडायला येतो. नोकरी व्यवसायात तुम्ही 10 पट मेहनत करताय, प्रगती करण्याचा प्रयत्न करताय, पण मात्र फळ दुसऱ्यालाच मिळतंय. पण ऐका, या सोमवती आणि दर्शी अमावस्येच्या काळात एक कडक नियम मनाशी पक्का बांधून घ्या. या काळात कोणालाही, अगदी जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला सुद्धा 1ही रुपया कर्ज म्हणून द्यायचा नाही. या काळात दिलेले कर्ज कधी परत येत नाही आणि तो पैसा तुमच्या घरातील लक्ष्मी सुद्धा घेऊन जातो. पती पत्नीमध्ये किंवा घरातल्या लोकांमध्ये सध्या छोट्या छोट्या गोष्टीवरून महायुद्ध होतंय का? वाद मिटायचं नाव घेत नाही. ही या अमावस्येची नकर्मक ऊर्जा आहे. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नवीन स्थळे येतील, पण नीट चौकशी केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि हो, जर तुमच्या आयुष्यातून निघून गेलेल्या जुन्या प्रेमाचा किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला सोडलं तिचा अचानक मेसेज किंवा फोन आला तर तिथे सावध व्हा. वाहत जाऊ नका. आपला आत्मसन्मान आधी जपा. त्यांनी आधी तुमचा वापर केलाय, आता पुन्हा ती चूक करू नका.
या काळात तुमच्या आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. विशेषतः वडिलांचा सन्मान करा. त्यांच्याशी वाद घालू नका. वडिलांचा अपमान केल्याने सूर्य आणि शनी दोन्ही कोपतात. जर तुम्हाला स्वतःला सतत मानसिक थकवा जाणवत असेल, डोके जड होत असेल, तर दिवसातून किमान 10 मिनिटे शांत बसून प्राणायामचा सराव करा. शरीरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडू द्या. मंडळींनो, तुळ राशीच्या मंडळींनो, आता कान उघडे ठेवू नये का? हा कठीण काळ आणि ही अमावस्या जशी संपली तसे ब्रह्मांडात तुमच्यासाठी नशिबाचे सुवर्ण दरवाजे उघडणार आहेत. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर्शी अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात 10 मोठे संकेत तुम्हाला स्वतःला अनुभवायला मिळणार आहेत, जे तुमचं संपूर्ण कायापालट करतील. पहिला संकेत, अमावस्या संपताच तुमच्या डोक्यावरचे अकलनीय ओझे उतरल्यासारखे वाटेल. रात्री अत्यंत शांत झोप येईल आणि सकाळी उत्साही वाटेल. वर्षानुवर्षापासून बुडलेला अडकलेला पैसा अचानक समोरची व्यक्ती स्वतःहून आणून देईल किंवा त्याचे मार्ग मोकळे होतील. जे शत्रू तुमच्या पाठीमागे कट कारस्थान करत होती ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील आणि तुमच्यासमोर गुडघे टेकतील. संकेत क्रमांक 4, पती पत्नी आणि कुटुंबातील सदस्यामध्ये विनाकारण होणारे वाद मिटतील आणि घरात पुन्हा आनंदाचे प्रेमाचे वातावरण निर्माण होईल. संकेत क्रमांक 5, कार्यक्षेत्रात तुमची मेहनत अधिकाऱ्यांना दिसेल. तुमची अडकलेली उत्पन्नाची किंवा पगारवाढ होईल. संकेत क्रमांक 6, जर तुम्ही व्यापारी असाल तर अचानक एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन व्यवसायाची संधी तुमच्या हातात येईल, ज्याने आर्थिक स्थिती सुधारेल. संकेत क्रमांक 7, घरातील जुनाट आजारपण, औषधोपचार हळूहळू बंद होतील आणि घरातील लोकांचे आरोग्य उत्तम राहतील. संकेत क्रमांक 8, विवाह कार्यात येणारे अडथळे दूर होऊन अत्यंत योग्य आणि चांगल्या घराण्यातून स्थळ नक्की येईल. संकेत क्रमांक 9, घरात प्रवेश करतात जे उदास किंवा जड वाटत होते तिथे आता सकारात्मक ऊर्जा आणि प्रसन्नता जाणू लागेल. संकेत क्रमांक 10, नशिबाची अशी साथ मिळेल. अचानक कुठून तरी धनलाभाचे योग येतील आणि तुमची मोठी चिंता मिटेल. मंडळींनो, हे 10 शुभ संकेत तुमच्या आयुष्यात यावेत यासाठी उद्या मंगळवार 14 जुलै रोजी दुपारी 3:13 आत शनिदेव आणि हनुमानाचा छोटासा तुम्हाला उपाय करायचा आहे. आंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाकून स्नान करा. हनुमान चालिसाचा 3 पाठ करा. गरजूला अन्नदान करा आणि मांस-बंधर टाळा. आता ऐका तो मुख्य शास्त्रोक्त महाउपाय जो तुमच्या घरातील करणे बाधा, नजर दोष, वाईट दोष आणि पितृदोष कायमचा नष्ट करेल आणि घरात नकारात्मक ऊर्जेला पावलंही ठेवून देणार नाही. हा उपाय आहे कवळाचा मुख्य चौकटीला बांधण्याचा महाउपाय. हा उपाय कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. तर पहा मंडळींनो, जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे ना तो लक्षपूर्वक ऐका. एक चांगला कौळ घ्यायचा आहे, त्याला डाग नसलेला घ्यायचा आहे, स्वच्छ घ्यायचा आहे, हिरवा कौळ घ्यायचा आहे. कौळ, अक्षदा, पाणी, स्वच्छ कौळ बांधण्यासाठी एक मजबूत दोरी सुतही तुम्हाला लागणार आहे. हे साहित्य आहे. तर पहा मंडळींनो, उद्या मंगळवारी 14 जुलै रोजी सकाळी लवकर उठून दुपारी 3:13 आधी हा उपाय तुम्हाला पूर्ण करायचा आहे. मंगळवारी सकाळी बाजारातून किंवा जिथून शक्य असेल तिथून हा पवित्र कौळ घरी घेऊन आणा. घरी आणल्यानंतर सगळ्यात आधी या कौळाला स्वच्छ पाण्याने धुवून काढा, जेणेकरून त्यावरची सगळी धूळ आणि अशुद्धता निघून जाईल. धुवून झाल्यावर तो एक स्वच्छ कपड्याने कोरडा करा. आता या कवळाची आपल्या मनोभावे पूजा करायची आहे. कवळावर मध्यभागी कुंकुमाने अतिशय सुंदर स्वस्तिक काढा. आता पहा मंडळीनं, स्वस्तिक हे आपल्याला आहे ना पूर्ण काढायचं आहे. आता काही भरपूर जण ताई आणि दादा ही स्वस्तिक आहे ना अपूर्ण काढतात, म्हणजेच की अर्ध काढतात. अर्ध कसं, जे 4 बिंदू असतात ते 4 बिंदू देखील आपल्याला द्यायचे आहेत. शेजारच्या ज्या 2 रेषा आहेत तर त्या 2 रेषा देखील आपल्याला द्यायच्या आहेत. तेव्हा स्वस्तिक हे पूर्ण होतं. अपूर्ण स्वस्तिक कधीही काढायचं नाही. तर पहा मंडळींनो, तुम्ही स्वस्तिक काढलं. स्वस्तिक काढल्या हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फुले अर्पण करा आणि त्याचबरोबर पूजा करताना तिथे दिवा आणि अगरबत्ती लावा, धूप लावा आणि त्याचबरोबर कापूर पेटवा. कापूर पेटवताना तुमच्या कुलदेवताचा मंत्र म्हणा. जर तुम्हाला मंत्र येत नसेल तर मी तुम्हाला मंत्र सांगते. ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः, ओम महालक्ष्मी देवाय नमः. त्याचबरोबर तुमच्या कुलदेवतेचं स्मरण करा.
तुमच्या घरातील इडापिडा, नजरदोष, पितृदोष दूर व्हावा यासाठी मनोभावे प्रार्थना करा आणि मनातल्या मनात हनुमान चालीसा किंवा तुमच्या गुरुमंत्राचा देखील जप करा. हा जप तुम्ही 108 वेळा तुमच्या सोयीच्छेने जेवढा तुम्हाला शक्य होईल तेवढा तुम्हाला हा जप करायचा आहे. पूजा संपन्न झाल्यावर हा कौल एका मजबूत दोरीने किंवा सुतळीने व्यवस्थित बांधून घ्या. त्या अगोदर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणं टाकून हा जो कौल आहे तर तो तुम्हाला बांधून घेऊन तुमच्या मुख्य दाराशी बांधायचा आहे. आता हा बांधलेला कौल तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या वर म्हणजेच की मुख्य दाराच्या चौकटीला मध्यभागी व्यवस्थितपणे बांधून द्या. हा कौल दारावर बांधल्यामुळे बाहेरून येणारी कोणती वाईट शक्ती, करणी बाधा किंवा नजरदोष तुमच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करू शकणार नाही. आता पहा मंडळींनो, कौल तर बांधला आपण, पण भरपूरांच्या मनात काय असतं की अनेकाच्या मनात देखील असा प्रश्न येतो की हा कौल दारावर कधीपर्यंत ठेवायचा. तर मंडळींनो, हा कौल तुमच्या दारावर तसाच राहू द्या. जेव्हा काही महिन्याने हा कौल पूर्णपणे सुकेल किंवा खराब होईल तेव्हा तो काढून द्यायचा आहे आणि वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाच्या खाली शांत ठिकाणी विसर्जित करायचं आहे. आणि नवीन अमावस्या किंवा चांगल्या मुहूर्तात याच पद्धतीने दुसरा पवित्र कौल दाराला बांधायचा आहे. हा एक उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे सर्व संकटापासून रक्षण करेल. पण उपाय हा जो कौल आहे ना, तर तो हा कौल तुम्हाला वाहत्या पाण्यातच सोडायचा आहे. कुठेही उकंड्यावर, कचऱ्यावर तुम्हाला फेकून द्यायचा नाही. या अमावस्येच्या काळात मानसिक बळ मिळवण्यासाठी आणि मनातील सर्व भीती दूर करण्यासाठी हनुमान चालीसाचा 3 पाठासोबतच दुपारी 3च्या आत बजरंग बाण याचं मनोभावे वाचन करा. संकटमोचक हनुमान तुमच्या पाठीची ढाल बनून उभे राहतील. या काळात खोटे बोलणे आणि दारू आलेला गरिबाला रिकाम्या हाताने हाकलून पूर्णपणे टाळा. तुळ राशीच्या मंडळींनो, ही अमावस्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देणार आहे. पंचांग आणि ग्रहाची गणिते सांगत आहेत की दरशी अमावस्यानंतर पुढील 7 दिवसात मनातील भीती संपेल. पुढील 7 दिवसात आर्थिक मार्ग मोकळे होतील. पुढील 45 दिवसात समाजात मानसन्मान वाढेल आणि 90 दिवसात तुमच्या आयुष्याचा असा मोठा कायापालट होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो मंडळी, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर मंडळींनो, कुठेही शब्दांची चूक झाली असेल, शब्द उच्चारण्यात जर चूक झाली असेल तर प्लीज सर्वांनी क्षमा करा. आणि हो मंडळी, आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व तुळ राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की